तर कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघेही आघाडीवर आहेत। कोल्हापूरचे हे चित्र आपण बघतोय। विशाल, तुमचं ट्रॅक्टर काय सांगतंय? ट्रॅक्टरची काय आकडेवारी आहे? ट्रॅक्टर काय डेटा घेऊन येतोय आता समोर? बिलकुल, न्यूज 18 मराठीचा ट्रॅक्टर काय अपडेट घेऊन आलेला आहे त्याच्या ट्रॉलीवरचा अपडेट आपण जाणून घेऊया। खेडमधून सुनील तटकरेंचे मेहुणे हे पिछाडीवरती आहे आणि या भडगाव जिल्हा परिषद गटातून अजय बिरवटकर हे पिछाडीवरती असल्याचे या ठिकाणी बघायला मिळतंय। त्याच्यामुळे हे आघाडी पिछाडी जाणून घेत असताना शिवसेनेचे रवींद्र रेवाळे हे देखील आघाडीवरती असल्याचं कळतंय। त्याचबरोबर खेडमधून सुनील तटकरेंचे मेहुणे हे पिछाडीवरती असल्याचं अपडेट समोर येतंय। निश्चितच विशाल, याच्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद गटावर भाजपचं वर्चस्व दिसून येत आहे। मोठी बातमी आपण बघतोय। खुलताबाद गटात भाजपनं 3 जागा जिंकलेल्या आहेत। एकंदरीत आपण बघतोय खुलताबाद गटामध्ये भाजप आघाडीवर दिसतंय। भाजपचे 3 उमेदवार हे आघाडीवर दिसून येतात। खुलताबादची आपण हे आकडेवारी बघतोय। त्यानंतर आपण बघतोय मावळमधून अजित पवारांच्या कार्यकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया समोर येतात। त्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर येतात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर अजित पवारांचा येथे फोटो घेऊन आणण्यात आलेला आहे। त्यासाठी आपण जर पाहायला गेलं तर काय भावना आहे तुमच्या? काय भावना आहे तुमच्या? अहो, आमचे आज दादा पाहिजे होते हो, त्या आनंद पाहिला आमचे दादा पाहिजे होते। अमर रे अजित दादा अमर रे। दादा एकीकडे तुम्ही म्हणता अजित दादा अमर आहे, तर दुसरीकडे जल्लोष करण्यात येतोय। एक राष्ट्रवादीने सांगितलं होतं जल्लोष करायचं नाही, तरी पण हा जल्लोष नाही हो, जल्लोष नाही। तुम्हाला सांगतो, हा महाराष्ट्र हा पुणे जिल्हा अजित दादामुळे आमच्या वहिनींना दुःख झालं, महाराष्ट्राला दुःख झालंय। फार दादा असतील जय। मग इकडे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा तर गुलाल उधळत आहेत। हे पहा, कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रात दुःखात आहेत। दादा गेलेले अख्खा महाराष्ट्र रडतोय, तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलंय। दादांची आम्हाला काळजी आहे। अशा पद्धतीने अजित दादांची आठवण म्हणून या संपूर्ण कार्यकर्त्यांनी अजित दादांचा फोटो इथं घेऊन आलेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पुन्हा मावळामध्ये झेंडा फडकल यासाठी आता संपूर्ण कार्यकर्ते आनंदात दिसत आहेत। गणेश धुळप, न्यूज 18 मराठी, मावळ। विशाल, आपण बघतोय कार्यकर्त्यांचं भावनिक होणं अतिशय साहजिक आहे, कारण दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विना आता ही निवडणूक त्यांना लढवायची वेळ आली आहे। त्यांच्या प्रचार सभा नाही, ते नसताना ही निवडणूक पहिल्यांदा अशी त्यांच्यावर वेळ आली आहे। दादांचा फोटो घेऊन कार्यकर्ते आलेले आहेत। दादा असते तर बरं झालं असतं अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करतात। पण न्यूज 18 मराठी पुन्हा एकदा ट्रॅक्टरवरनं काय अपडेट घेऊन येते ते देखील आपण जाणून घेऊयात। यामध्ये जर आपण पाहिलं तर धाराशिव जवळा जिल्हा परिषद गटात धनंजय सावंत विजयी झाल्याचं कळतंय। विजय गुलाल त्यांनी उधळलाय, तर तानाजी सावंतांचे पुतणे विजयी झालेले आहेत। धनंजय सावंत जे आहेत ते तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत, त्यांनी विजय मिळवला आहे। धनंजय सावंत हे 2443 मतांनी विजयी झाल्याचं आपण बघतोय। धाराशिव जवळा जिल्हा परिषद गटात त्यांनी हा विजय मिळवला आहे। आम्ही कार्यकर्ते आहोत म्हणून आम्ही समाजकारण करतो, पण समाजामध्ये काही जणांनी अडथळा केला म्हणून आज ते प्राचित त्यांना भोगावं लागतं आणि म्हणून शिवसेनेने आज क्लीन स्वीप दिली। राज्यातले सत्ताधारी इथे विरोधात होते, म्हणजे अगदी भाजपा पण विरोधात आहे आणि तटकरे ते तर आता पारंपरिक विरोधक तुमचे तसे चित्रच आहे। तटकरेंचा डाव साधण्यामध्ये तटकरे माहीर आहेत आणि ते सोयीचं राजकारण करतात। म्हणून काल रामदासभाईंनी जे वक्तव्य केले ते चुकीचं आहे। चुकीचं रामदासभाई बोलले, रामदासभाई बरोबर बोलले आहेत की तटकरे साहेबांसारखा विश्वासघाती माणूस या रायगड जिल्ह्यामध्ये नाही, या रायगड जिल्ह्यामध्ये सोडा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही। आणि म्हणून त्याप्रमाणे जे काय सगळं हळूहळू खरं ठरलं आणि उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीला पण समजेल। शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये विकास गोगावले कुठे दिसतील आणि 5 वर्षानंतर 2029च्या निवडणुकीत कुठे असतील? आत्ता मी रायगडचा सेवेकरी म्हणून पहिला या ठिकाणी लोकप्रतिनिधी झालेलो आहे जिल्हा परिषदचा। त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून चांगलं काम या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याला दाखवेल आणि मग नंतर जिल्हा ठरवेल काय करायचं आहे। आणि त्याच्याकरता निश्चित फडणवीस साहेबांचे आशीर्वाद, शिंदे साहेबांचे आशीर्वाद मी घेईन। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुरडेचा, सुमित सावंत, न्यूज 18 मराठी। हे सगळे मानले का भेटे? तर विकास गोगावले यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। विकास गोगावले यांचं तेच म्हणणं आहे की कोणी किती अडथळा आणला तरी आम्ही विजयी तिथे झालेलो आहोत, होणारच आहोत, आमचा दणदणीत विजय तिथे होणार आहे। विशाल, आपण आत्ताच बघितलं की विकास गोगावले यांची प्रतिक्रिया। आता तुमचं ट्रॅक्टर काय सांगतंय ते सांगा। ट्रॅक्टर काय अपडेट घेऊन आलं ते देखील आपण जाणून घेणार आहोत। ट्रॅक्टरचा अपडेट बघा, असं आहे की कळंब डिक्सळ झेडपी गटातून भाजपच्या पूजा शिंदे यांनी विजय मिळवलेला आहे। विजयाचा गुलाल त्यांनी उधळला।
डिकसळ पंचायत समिती गणातून शिवसेनेचे नामदेव जाधव हे विजयी झालेले आहेत. हे देखील एक महत्त्वाचा अपडेट समोर येताना दिसतंय. तर लोहटा पंचायत समिती गणातून भाजपच्या इंदुबाई ओहाळ या विजयी झाल्या.